कळाला नाही. मायबाप मिळाले का कळाले? मिळाले कळाले? नरदे मिळाला का कळाला? कळाला? बायको मिळाली का कळाली? हा पुन्हा कळाली. बायको मिळाली बी आणि कळाली बी. नरदे मिळाला पण कळाला नाही. महाराज म्हणले या नरदेयाची जर ताकद विचारली तर या नरदेयाची ताकद आहे माणसाला देव होता येतं. या शरीरातून फाटे 3 फुटत येत. पहिला फाटा नरकात जातो, दुसरा फाटा स्वर्गात जातो आणि तिसरा फाटा वैकुंठात जातो. लागले हाती नरधे निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती देवाची वैन म्हणते ते होती आणि तरी का चित्ती न धरावी. ज्याला नरकात जायचं त्यांनी 2 कामं करायची. चांगल्या संतांची निंदा करायची आणि जातीवंत पाप करायचं. ज्याला स्वर्गात जायचं त्यांनी यज्ञ करायचे आणि ज्याला वैकुंठात जायचं तुकोबारा म्हणले डायरेक्ट भक्ती करा. डायरेक्ट वैकुंठ करा. हरी भक्ती परलोकी यायला काम. करा हरी भक्ती परलोकी यायला काम. करा हरी भक्ती करा हरी भक्ती परलोकी यायला काम. सोडविला या मापा सोनिया. सोडविला या मापा सोनिया. सोडविला या मापा सोनिया. काही लोक महाराज पाप करून नरकात गेले, काही लोक यज्ञ करून स्वर्गात गेले आणि काही लोक भक्ती करून देवाच्या दारात गेले महाराज. पण महाराज म्हणले तुम्हाला या शरीराची किंमत न कळाल्यामुळं आती परिचय झाला की माणसाची किंमत शून्य होती महाराज. चंदनाची किंमत कोणाला? तुम्हाला आम्हाला. पण जी बाई चंदनाच्या बागात राहती, चुलीला सरपण नसलं की चंदन चुलीत घाली ती महाराज. आपल्याला किंमत नरदेयाची का नाही कळाली? देवाने देताना फुकट दिला ना, काही आपल्याकडून रुपया घेतला नाही. जेने हा जीव दिला दान, जीव दिला दान, जीव दिला दान. त्याचे करीला मी चिंतन, त्याचे करीला चिंतन, त्याचे करीला मी चिंतन, त्याचे करीला चिंतन. जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, जीवन नारायण, जगत जीवन नारायण. नाचे जीवपण भवरोग, नाचे जीवपण भवरोग. जोया भिवरेच्या तिरी, 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 जोया भिवरेच्या तिरी. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन मी चिंतन. जगत जीवन नारायण गाई न बोलत तयाचे. महाराज म्हणले नरदेह मिळाला. विठ्ठला विठ्ठला व्यवहाराच्या झोपीमध्ये सगळे झोपलेले, तुम्ही आम्ही सगळे झोपलो व्यवहाराच्या झोपीत. देवाला सुद्धा झोप लागती. जाग करायला संत यावं लागतात. महाराज देवाच्या दारात संत जातात आणि देवाला म्हणतात देवा कवर झोपायचं. काकडा म्हणजे काय माहिती का? आपलं दुःख आपण संतापाशी न्यायचं आणि संतांनी आपलं दुःख देवाला सांगायचं. माणसाने आपलं दुःख जगात कोणालाच सांगू नका. सांगायचं असेल तर देवाला, नाही तर देवमान्य संताला. लोकाला दुःख सांगितलं लोक रडून ऐकत येत आणि हसून सांगत येत. म्हणून महाराज बाकी लोकाला दुःख सांगू नका. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देवा निवा दुःख देवा दुःख, देवा निवारिले दुःख, देवाची वारिले दुःख. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. सांगायचं असेल तर देवाला सांगा, नाही तर मग संताला सांगा. सीता मातोश्रीला महाराज रावणाने नेलं ना अशोकवनामध्ये ठेवलं महाराज. आणि रोज सीता मातोश्री अशोकाला दुःख सांगायची. पण किती बी दुःखाचे पाडे वाचले तर दुःखाला रिप्लायच नव्हतं महाराज. काही माणसापुढं आपलं दुःख किती बी सांगा फक्त ऐकून घेतात, काहीच ते दिलाच करीत नाही. अशोकाच्या बनी सीता शोक करी राम, का हो अंतरले रघुनाथ मजदुरी. सारखी विचारायची अशोका नेमकी माझी माझ्या मालकाची तातातूट का झाली?
अशोक नुसतं ऐकून घ्यायचा, पण उत्तर काहीच देत नव्हता, कारण त्याचं नावच अशोक होतं. ज्याला दुःख कळतच नाही त्याच्या पुढे दुःख सांगून उपयोग नाही. आणि मग सीतेने आपलं दुःख सांगण्याचं पार्ट बदललं. अशोकाला न सांगता कोणाला सांगू लागली? त्रिजटेला सांगू लागली. काय म्हणायची त्रिजटेला माहिती आहे का? काय दुष्ट आचरण होते म्या केले, होते ना केले, काय दुष्ट आचरण होते म्या केले, होते ना केले, तीर्थव्रत होते कौणाचे भंगिले, काय वद्दपती पुरुषा कोणा बिघाडिले, नकळे ओ संचित चरण तरले, त्रिजटे सांग व त्रिजटे सकाळी ऐशी मात सांग व त्रिजटे सकाळी ऐशी मात, सारखा प्रश्न विचारायचा. सांग त्रिजटे काय घडलं असेल माझ्याकडून? काय दुष्ट आचरण, काय दुष्ट आचरण घडलं असेल माझ्याकडून? कोणाची ताततुर्त नाही केली मी. का घडलं? त्रिजटा फक्त ऐकून घेत होती आणि नुसतं सांत्वन करायची महाराज, पण त्याच्यात मार्ग कोणताच काढीत नव्हती. कारण त्रिजटाना सीतेची दया येत होती, पण त्रिजटा हातात कोणाच्या होती? रावणाच्या. काहीच करता येत नाही महाराज. आपल्या शरीरात ताकद जरी असलं, कोणाचं अन्न जर खाल्लेलं असेल, कांडकोण व्हावं लागते महाराज. त्याच्यामुळं खाताना कोणाचं खाजवू नका. माणसाने 4 दिवस उपाशी राहा, पण कोणाचं खाऊ नका. सज्जना संगती करा उपवास, पण दुर्जनाचा गोड घास खाऊ नये महाराज. कोणाचं अन्न खाऊ नये. राजाचं अन्न कवाच खायचं नाही, भिकाऱ्याचं अन्न कवाच खायचं नाही, वेश्याचं अन्न कवाच खायचं नाही, आणि अनाचार्यानं मिळवल्याचं अन्न कवाच खायचं नाही. ह्या चौघाचं अन्न कधी वर्ज करायचं. काय खावा याला बी शास्त्र आहे, किती खावा याला बी शास्त्र आहे, आणि कोणाचं खावा याला बी शास्त्र आहे. विठ्ठला भर सोप्यामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं महाराज. सगळ्याकडे बघितलं अण्णा, सगळ्याकडे बघितलं, आणि लक्ष गेलं भीष्माचार्याकडे. द्रौपदीला वाटलं सगळ्यांनी जरी नाही वाचिलं तर भीष्माचार्य वाचितील, कारण हा भीष्मगंगा नंदनू. पण महाराज भीष्माचार्याकडे बघितलं, भीष्माचार्याने बी खाली बघितलं. कशामुळं? नच काळी जाऊ लटे त्यांचे, नच काळी परिसर मिळते अल्लाचे, परिसर मिळते अल्लाचे, काय दौलते तांचे, नत काळी दौलते तांचे, परिसर मिळता होताचे, परिसर मिळता होताचे, नच काळीच मुलगे त्यांचे, नत काळी दौलते तांचे, परिसर मिळते अल्लाचे, परिसर मिळता होताचे, परिसर मिळते अल्लाचे, परिसर मिळते अल्लाचे, नच काळीच मुलगे परिसर नच काळीचे उलटे जाते. उरफाट्या काळजाची माणसं नव्हती, पण अन्नाचे कान कोंडे होती. त्याच्यामुळे कोणाचं खाजवू नका. अन्न आहे महाराज, ते कधी खायचं नाही, कोणाचं खायचं नाही, किती बी खायचं नाही. काय काय तर खायला लिमिटच नाही महाराज.
पहिल्या काळात लोक खायला नव्हतं म्हणून मेले का जास्त खाऊन मेले नव्हतं म्हणून. आणि आता अहो खाऊ खाऊच मारायलीच मार. काल आमच्या इकडे एक जण 13 धपाटे खाल्ले आणि 1 बिस्लरीचं पाणी पिले मारा. त्याला म्हणलं अरे मरशील ना. ते मला हे फक्त पाण्याला आधार आहे. काय गाव खातो काय म्हणून काय महाराज किती खावायला शास्त्र आहे का नाही महाराज. काय उपयोग नाही महाराज. सांत्वत नाही महाराज. त्रिजटाला इतकी दया यायची महाराज. पण इलाज नव्हता ना. अन्न तिकडे खावं लागत होतं त्याच्यासारखं वागावं लागत होतं. ऐकून घ्यायची. मग सीतेने विचार केला की अशोकाला बी दुःख सांगून उपयोग नाही, त्रिजटेला बी सांगून उपयोग नाही. आता दुःख सांगायला संत सापडावं लागतील. आणि त्या टायमाला त्रिजटीला संत भेटले आमचे हनुमंतराय. आणि हनुमंतरायला त्रिजटा काय म्हणते माहिती आहे का? कधी भेटेल हो रघुपती मजला सांग बा मारुती. कधी भेटेल हो रघुपती, कधी भेटेल त्रिपदी, मजला सांग बा मारुती. वावा मारुती मारुती कधी भेटेल ओ रघुपती मजला सांग बा मारुती. आणि महाराज हनुमंतरायाने दुःख ऐकलं बी आणि सीतेला त्या दुःखातून मुक्त सुद्धा केलं. म्हणून आपलं दुःख आपल्या दुःखाचे पाडे. दुःख नाही असं तर जगात माणूसच नाही महाराज. कोण म्हणतं दुःख नाही? लोकाला वाटतं तुम्हाला वाटतं आमचं बरं ना आम्हाला वाटतं बरं. कोणाचंच नाही. तुम्ही तसे आम्ही नीट बसा मामी फरक कोणाचाच नाही. सगळे दुःखी आहे. जो दे केसो दुखिया. गुरुवारे भीमसिंह महाराज म्हणायचे 1 कुती कुथती नि कुती कुथती 12 कुती कुथती. ज्याला लेकरत नाही ते माणसं रडायलीत, ज्याला झालं ते बी रडायलेत, आणि ज्याला जास्तच झालेत ते तर परेशानमध्ये रडायलेत महाराज. म्हणून समाज सगळा दुःखी. पण आपलं दुःख संताला सांगा त्यात मार्ग निघतो महाराज. आणि आपलं दुःख संत घेतात आणि देवाच्या दारात जातात आणि देवाला सांगतात देवा काही वाटत आहे का तुला? अरे ह्या लोकांचं दुःख घेऊन आम्ही तो यापर्यंत आलो. इतकाले सप्ते करून हे पैसे खर्च करून लोक सप्ते करतात. अरे याच्याकडे बघायला काही डोकं आहे का नाही तुला? अरे कवर झोप तू. काय वाटत आहे का नाही? का हो तुम्ही निश्चिंतीने, का हो तुम्ही का हो तुम्ही निश्चिंतीने, का हो तुम्ही निश्चिंतीने दिलासी आले, का हो तुम्ही निश्चिंतीने वा वा वा. उठा सावध भावे क्षमा, उठा सावध भावे क्षमा. उठा सावध व्हावे क्षमा, उठा सावध व्हावे क्षमा, सकळांची जावे, उठा सावध व्हावे क्षमा. पांडुरंगा उठा आता तरी. किती वाजलेत बघा जरा टायमाचं भान ठेवा. दारात कोण आलंय माहितीये का? देव मला कोण आलंय? पहिली वारी सुरू करणारे माणसं दारात आले. अनु हात वाजती पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. अनु हात वाजती पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. अरे जोगी